काय कपडे ब्लाउज तुला शिवायचे? हा, नकोच कोणाला पैसे दे ना. बरं आई मला तू सांग, एखाद्याकडून जर कधी चुकलं, हा पैसे भरून दे. पैसे भरून नाही, तुम्ही एवढ्या महागड्या साड्या आणतात, हा त्या बाईकून चुकलं तुम्ही पैसे घेतात आणि स्वतःहून चुकलं तर मग काय करसान? सोनल कसा आहे, आवडला का? हे बघा हा ड्रेस आवडलाय सोनलला आणि राणीने पण ड्रेस घेतलाय पण ठेवून दिलेला. ती तू घरी गेला दाखवशील ना? हा चला आवरायचं का मग आता? आणि यांच्या दुकानात बघा किती ढिगार वाढलेले आहे. आता इकडं कपडे. तुला कोण आवडतं कोमल? तुला कोण आवडतं? पा काय म्हणती, तुम्ही आवडता म्हणे मला. सर चार चौघामध्ये असं बोलाव का ग? चार चौघात नाही बोलायच्या अशा गोष्टी. बघा काय म्हणते, चार चौघात लग्न केलं मग काय झालं? मोठे लोक होते, हात धरला भाऊ देवाला तिला. किती लोक सहज विचारलं बरं का मित्रांना, सहज तिला म्हटलं तुला कोण आवडतं म्हणजे तुम्ही. नमस्कार, कशा आहात तुम्ही? मजेत ना? तर आज परत आम्ही जातोय शॉपिंगसाठी. माझ्यासोबत आहे इकडं राणी, परी, पाठीमागं सोनल पण आहे आणि कोमल पण आहे, इकडे सुदर्शन आहे. आम्ही सगळेजण जातोय या पोरींना कपडे आणण्यासाठी. जसं की तुम्हाला मी सांगितलं होतं की पोरींचे कपडे आणायचे बाकी आहे, तर ते आज आपण जातोय कपडे आणायला. आणि ह्या कॅमेऱ्यामध्ये आहे का जरा 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 तुम्हाला, अरे बाप या तिघेजण उभं राहिले. मला वाटतं सोनल तर खाली बसलेली आहे, सोनल बी वरती बसली. बापा काय करायचं सांगा बरं मित्रांनो. तर आता दुकानामध्ये एवढी गर्दी आहे ना, आता यांच्या चॉईसचे कपडे यांना घेता येणार नाहीये. काय का कसं करणार आहेस तू आता? जे भेटला ते घेशील का वरती? काय हा, तर जे भेटला तो घेईल म्हणते ती आता. आणि ऊन पण आहे बाहेर, त्यामुळे मी तुम्हाला कॅमेऱ्यात हा त्यांना आता कपडे घ्यायचे आहे आणि लगेच आपल्याला निघायचं आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा, तुम्हाला पुढे आज खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ दिसणार आहे. आज आपण आपल्या घरचं फराळ ते सगळं काही दाखवणार आहे. हो माझ्या मॅडमकडे ना काढी आहे, मग आणलं तर नाही तर काढ म्हणतात. तुझ्या मॅडमकडे गाडी आहे एवढंच कळालं, बाकी पुढचं काहीच नाही कळालं. माझ्या मॅडमकडे काढी आहे. काडी आहे का गाडी आहे? काढी आहे, काढी 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 काडी आहे का? म्हणजे मारतात का काय काडी ना? काय म्हणते? हा, तर एकंदरीत काय विषय माहिती का, आमच्या जालन्यामध्ये म्हणण्यापेक्षा सगळीकडे जास्त गर्दी आहे दिवाळीमुळे. दिवाळी उद्याचीच आलेली आहे, म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ दिवाळी दिवशी बघत असाल. हातावर पाय दिला तुझ्या? पायावर हात दिला म्हणायचं तिला, म्हणजे हातावर पाय दिलाय माझ्या. वाव खूप बोलायला लागली खूप. तर चला मी आता काय करतो, दुकानात जातो आणि मग तुम्हाला भेटतो, ठीक आहे? सोनल कसा आहे, आवडला का? हे बघा हा ड्रेस आवडलाय सोनलला आणि राणीने पण ड्रेस घेतलाय पण ठेवून दिलेला. ती तू घरी गेला दाखवशील ना? हा चला आवरायचं का मग आता? आणि यांच्या दुकानात बघा किती ढिगार वाढलेले आहे. आता इकडं कपडे बघणं मी चुकीचं आहे, काढायचे. आणि चल पॅन्ट घालून तुझा, तिला पॅन्ट देऊन टाक. हे काढ कोमल याचं. एकंदरीत तिथं खूप गर्दी आहे आणि खूप वेळ लागणार आहे आम्हाला अजून. परी कुठे गेली? परी तुला ड्रेस घ्यायचा आहे का? 2 ड्रेस घेतलेत ना आता दिवाळीला, तरी अजून हवा आहेत ना? चल इकडे ये परी, चल हो बाहेर. कोणतं? तिला तोच आवडलाय, जाऊ दे, जो आवडलाय तो चांगला आहे. चला बा बाहेर, चला आता. जीन्स का आणून काढली घरी पिऊ वाट बघतीये, इकडे पोरगी फिरायला लागली. आवाज नाही पाहिजे मला तुझा आवाज पाहिजे नाही. तर इकडे कोमल बसलेली आहे सोफ्यावर. तर कोमल इथं काहीतरी काम करते, तिला विचारू आपण ती काय करते तुम्हाला आज ती. आणि इकडं मेहंदी काढणं चालू आहे. माझ्या हातावर काढतेस का ग? हा का ग राणी? काय पुशीन म्हणते कोमल? तुमचं काय मला जरा तुम्ही सांगता का? तुमचं काय चालू आहे? हे ब्लाऊज शिवून आणलेत का? बरं, तर मला जरा दाखवता का? कारण की कसं असतं ना, तुम्ही ते ब्लाऊज घालताना त्याविषयी डबल बोलतच नाहीत. हा, हे कोणाचं ब्लाऊज आहे हे बघा.
हे आईचं असं छान सोबर प्रिंट एकदम मस्त असं शिवलेलं आहे आणि आईला ते खूप आवडलेलं आहे. होतंय म्हणजे चल इकडे बा, चल 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 घे घे घे. तर हे बघा, हे कोणाचं आहे? हे कोमलचं ब्लाऊज तिनं अशा प्रकारे काही शिवलेलं आहे. हे उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल. काय दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे तुम्हाला दिसेल. ते सांगा कसं शिवलं. हा नाही पाडतो, कसं शिवलं दाखवा. मागं काही लेस वगैरे बांधली आहे का? हो. तर ह्या ब्लाऊजची शिलाई घेतलेली आहे 350 रुपये. तुमच्या इकडे किती घेतात सांगा, कारण की आपले जे सबस्क्रायबर आहेत ना, त्यापैकी बऱ्याच सबस्क्रायबर जे आहेत ना त्या हे करतात, ब्लाऊज शिवतात. तर हे 350 रुपये घेतलेत. हे व्यवस्थित घेतले का सांगा आम्हाला. छान असं ब्लाऊज हे कोमलचं आहे, आईचं. कोमल बाप्पा काय कपडे ब्लाऊज तुला शिवायचे? नकोच कोणाला पैसे दे ना. बरं आई मला तू सांग, एखाद्याकडून जर कधी चुकलं, हा पैसे भरून नाही, तुम्ही एवढ्या महागड्या साड्या आणतात, हा त्या बाईकून चुकलं तुम्ही पैसे घेतात आणि स्वतःहून चुकलं तर मग काय करसान? घरचे शिवत जाऊ ना. असं नसतं जमत आई. दाखव रोहिणीचं. हे रोहिणीचं ब्लाऊज तिनं पण सेम शिवलंय का? सेम डिझाईन केली. हो, साड्या सेम आहे म्हटलं तर तुमचा ब्लाऊज देखील सेमच राहणार. ओके, छान आहे, खूप छान. आणि ह्या साड्या कशा दिसणार आहे ते तुम्हाला उद्या दिसेल, कारण की उद्या ह्या लेडीज तयार होणार आहे. आणि तुम्हाला माहित नसेल की उद्या गजऱ्यांचे भाव खूप वाढणार आहे. आई तुला गजरे आणायचेत ना? तुम्ही लावत नाहीये, काय करणार? कुठे लावायची तुला गजरे? डोक्याला नसते लावत, नाकाला लावत असते. नाकाला इथं काय बोलती? ह्या नाकाला लावत असते. इकडून एक गजरा आणि इकडून एक गजरा. विचार मम्मीला. आणि हे बघा, हे लास्ट ब्लाऊज शिवलं. अरे बाई, आता तुम्ही विचारलं की काय ओम दादा तू लेडीजच्या ब्लाऊज विषयी बोलत बसतोय, काय करणार? आमचे सगळे सबस्क्रायबर्स लेडीज लोक आहेत आणि हे सगळे नॉर्मल आहेत, काही एवढं हे नाहीये. हे बघा, पर कारण की तुम्ही मला विचारतात की दादा प्लीज शेअर कर, त्यामुळे मला हे सगळं शेअर करावं लागतं, नाही तर मी शेअर नसतं केलं. हां, तर हे असे ब्लाऊज हिने शिवलेले आहे कोमलनं, छान छान तिचे. हां, आणि यांचा ड्रेस जो आहे तुम्ही बघितला, ड्रेस घालून दाखवला बेटा? नाही दाखवला. मला तुम्ही सांगा जेवायचा काय मिळे आज? मग उठा की लवकर. एका व्हिडिओमध्ये मी तुला माहिती का, परवा दिवशी सुदर्शनच्या घरी जायचं होतं. मी काय म्हटलं होतं, कोमल जाऊ का? तू काय म्हटली पोहे करते थांबा. तरी तू बसलेली होती, उठली का पोहे करायसाठी? तू जर लवकर उठून पोहे केले असते मी खाऊन गेलो नसतो का? हे मला एका सबस्क्रायबरनं कमेंट करून दर्शवून दिलं की दादा हे असा विषय आहे. कोमलनं पटकन उठून जर की पोहे करून दिले असते तू खाऊन गेला असता. कळालं का? सॉरी नका म्हणून. आता पटकन स्वयंपाक तरी आवरा. चला उठा 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 उठा, दिवाळी आली. बोलत तुम्ही मोती स्नानाची वेळ झाली. उठा उठा, दिवाळी आली. हा, झालं फुकट प्रमोशन मोती साबणाचं. का ग? काय ये काय ये? खाऊन 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 हसला असता. हे बघ इकडं इकडे बघ इकडे बघ. आहा आहा बाय. आहा, ही माझी चंकडी आहे, माझी चंकडी, माझी चंकडी आहे. ऋतूला आवाज दे बरं. पिऊ ऋतूला आवाज दे. आपल्या ऋतू बाळाला आवाज दे. आणि इकडे कोमल तिला आण 2 मिनिटं. झोपा लागली का? हा, आणि इकडे कोमल आता लागलेली आहे स्वयंपाकाला, बिकॉज भूक लागलेली आहे. आज गोबीची भाजी होणार आहे. छान करा, खूप छान करा, मस्त करा, पटापटा आवरा. नरक चतुर्थीला काय असतं माहिती तुला? नरक चतुर्थी माहिती तुला? तुम्हाला कोणाला माहिती असेल नरक चतुर्थीला काय असतं प्लीज कमेंट मध्ये सांगा, कारण की मला माहिती नाही पर्सनली. मी एवढ्या दिवसापासून कॅलेंडर मध्ये बघतोय की आज नरक चतुर्थी आहे, नरक चतुर्थी आहे, पण मला माहित नसतंय की नरक चतुर्थीला असतं काय. आता झालेली आहे अमावस्या चालू. कोमल अमावस्या चालू झालेली आहे. उद्या आहे 6 वाजेपर्यंत अमावस्या आहे. 6 नाही सॉरी 5:54 आहे. आणि उद्या जे आहेत लक्ष्मीपूजन आपण करू शकतो 6:11 ते 8:40 म्हणजे 9 वाजेच्या आतमध्ये 8:45 वाजेपर्यंत करू शकतो. कोमल काय आपण उद्या 7 वाजता झालं पाहिजे आपला. काय
लक्ष्मीपूजन छान असं मस्त करूया. आणि तो सिक्का आणलेला दाखवतेस का? सिक्का दाखवतेस का? दाखव मग. आम्ही ना काय करतो माहिती आहे का? थांबा एक मिनिट. खाऊ नको ना, खाऊ नको ना तू. हा काळा मेहंदी छान छान. काय करत असतो माहिती का? प्रत्येक वर्षी नाही का एक चांदीचा शिक्का करत असतो. मागच्या वर्षी जेव्हा सिक्का केलता ना तेव्हा तो मला आला 1100 रुपयामध्ये. आणि तो सिक्का सेम असाच होता. 10 ग्रॅमचा सिक्का करत असतो चांदीचा. 10 ग्रॅम म्हणतोय मी, म्हणजे एक भार म्हणतात का? हा तोळा सोनं असतं कोमल, चांदी नसते. थांब बेटा. हा हे चांदीचा सिक्का ज्याच्यावर इकडं लक्ष्मी आहे, गणपती बाप्पा आहे आणि सरस्वती माता आहे. आणि मागे हे महालक्ष्मी प्रसन्न म्हणून एक महालक्ष्मी यंत्र दिलेलं आहे बघा. तर हा सिक्का आम्ही दरवर्षी करत असतो. तर या वर्षी तुम्हाला सांगतोय चांदी आणि सोन्यानं खूप उच्चांक गाठला आहे. म्हणजे आयुष्यात एवढं चांदी आणि सोनं महाग कधी झालेलं नाहीये, ते आता होतंय. तर आपल्याला हा जो सिक्का आहे ना तो पडलेला आहे 1750 रुपयामध्ये. आता तुम्ही सांगा बरोबर पडलेला आहे का नाही. तर कारण की सोन्याचे भाव म्हटलं बापरे बाबा असंच म्हणावं लागणार आहे आता. खूप ती भेंड्या खवरायली, ती भेंड्या किती कच्च्याच भेंड्या खवरायली पोरगी. चिकट चिकट लागत नसेल का बरं तिला? वेडाबाई, वेडी बाई आहे तू. हा आणि ह्या पोरींच्या ड्रेसची तुम्ही विचाराल तर तुम्हाला माहिती आहे. तुम्हाला सांगू का खूप 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 परेशानी होती. तुम्हाला तिकडे कपड्यांचे ढिगार दाखवले होते, त्यात ते ड्रेस भेटले तीच लई मोठी गोष्ट आहे. आणि त्यातल्या ह्या पोरींना पसंत आले ती एक मोठी गोष्ट आहे. आणि सध्या राहिला प्रश्न, तुम्ही घराबद्दल बोलताय, घराची साफसफाई काय असतं ना. तुम्हाला एक सांगतोय, तुम्हाला आवाज नाही पाहिजे, मला आवाज नाही पाहिजे. काय असतं ना आता एक फक्त आता किती 2 मिनिटं तुमच्यासोबत बोलतोय मी की काय विषय आहे. तर घरामध्ये कसं असतं ना, तर जेव्हा मी व्हिडिओ शूट करतो ना त्यावेळेस योग्य कॅमेराने किंवा योग्य अँगलने शूट करतो. मान्य नाहीये मी कुठला बेस्ट व्लॉगर नाहीये जिथं की मी तुम्हाला सगळं काही बेस्ट दाखवेल, परंतु होईपर्यंत मी सगळं चांगलं दाखवायचा प्रयत्न करत असतो. आता इथं विपरीत आहे आमचा रामभाऊ. रामभाऊ काय करतो तुम्हाला एक गोष्ट सांगतो त्याची. मी त्याची बुराई वगैरे करत नाहीये कारण की तो माझा भाऊच आहे, पण एक गोष्ट सांगतो त्याची. तो काय करतो दिवसभर आपल्या कामाशी काम करतो, म्हणजे कुठे बाहेर जातो फिरायला वगैरे, ते सगळं आटपतो. तो दिवसभर घरी नसतो, तो संध्याकाळी येतो, भेटला वेळ तर संध्याकाळी कॅमेरा चालू करतो, टिट्ट्या करत सुटतो. जर कधी रात्री व्हिडिओ घेतला असेल त्याचा व्हिडिओ येतो 12 वाजेला. ठीक आहे, हे घे. त्याचा व्हिडिओ येतो दुपारी 12 वाजेला. तर तो काय करतो सकाळी उठतो 10, 10:30 किंवा 11 वाजेला. जे रिअल आहे ते रिअल. एवढा उशिरा उठतो बिचारा. आणि उठल्यानंतर तो काय करतो गडबड करतो व्हिडिओला. चालू केल्यानंतर मग लेडीजचं तुम्हाला माहिती आहे घरामध्ये मी पण एवढं लवकर व्हिडिओ घेत नाही. मी पण आदल्या दिवशी घेतो किंवा मला घ्यायचं असेल तर मी काय करतो सगळ्यांना आवरायचं सांगतो, त्यानंतरच त्यांचा व्हिडिओ शूट करत असतो. तर तो काय करतो तो येतो आणि तो हे सगळं काही सांगत नाही यांना कसं आवरायचं काय आवरायचं, आणि डायरेक्ट कॅमेरा चालू करून म्हणतो नमस्कार. बरोबर आहे? नमस्कार. कसं करतो आई? बरं आई मला तू सांगितलं एक मिनिट. त्यानं त्याचं चॅनल चालू होऊन आता जवळपास 2 वर्ष होती. त्यानं किती वेळा तुला असं म्हटलेलं आहे की आई चल आता व्हिडिओ घ्यायचा आपल्याला? एकदा पण नाही. आईचं म्हणणं आहे की आईला तो मी कोमल नाही त्यातला सिक्काची हातात खाली पडला असेल बघ. तर आईचं असं म्हणणं आहे की त्याने एकदा सुद्धा म्हणत नाही किंवा रोहिणीला म्हणत नाही किंवा कोमललाही म्हणत नाही आपल्याला व्हिडिओ घ्यायचा आहे. आता मी याच्या विरुद्ध आहे की मी जेव्हा व्हिडिओ घेत असतो ना त्यावेळेस त्यांना सांगतो की चला आपल्याला व्हिडिओ शूट करायचा आहे. तर मग त्या हिशोबाने हे काय करता. आता जे फॅक्ट आहे ते खरं रिअल सांगतो तुम्हाला. मी कुठला स्क्रिप्टेड व्हिडिओ बनवत नाही, पण नॉर्मली लेडीज जे आहे सकाळी उठल्यानंतर आवरायला त्यांना वेळ लागतो. पहिले तर स्वयंपाकाचं बघतात, नंतर स्वतःकडे लक्ष द्यायचं बघतात. परंतु जर काही व्हिडिओ बनवायचा असेल तर पहिले स्वतःकडे लक्ष देतात आणि नंतर स्वयंपाकाचं बघतात. कारण की आपल्याला बघणारे लोक 50-60 हजार जे काही असतील ते बघणारे लोक आहेत ना, ते लोक आपल्याला बघतात. काही लोक आपल्याला जज करतात. आपण लोकांसमोर कसं प्रेझेंट झालं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळायला पाहिजे. आता हे रामभाऊला नाही समजत. आता मी त्याला डोकं फोडून सांगतोय पण तो ऐकत नाहीये. त्यामुळे एका घरामध्ये तुम्हाला 2 व्हिडिओ असे बघायला भेटते. एकाचा व्हिडिओ जरा इंटरेस्टिंग, एकाचा थोडा असा म्हणजे फक्त कमेंट्सवर चालू आहे. बरोबर आहे का नाही? पण सोडून द्या या गोष्टी. आता आपण तुम्ही कितीही कमेंट्स केले तर रामभाऊ कमेंट्स वाचत नाही. थोड्याफार वाचलं वाचत पण नाही. आता काय बोलणार. तर हा सगळा विषय म्हटलं चला 2 मिनिटं ह्या विषयावर बोलूया. तुम्हाला दिवाळीचं म्हणतात हे काय घेऊन बसला
जाऊ द्या. आणि तुम्हाला एक खरं सांगतो बरं का, आता जर कधी माझं तोंड मातीचं असलं असतं तर फुटलं असतं आतापर्यंत, माहिती का. कारण की एवढी बडबड करायची सवय मला, एवढी बडबड करायची सवय. माझ्याजवळ तुम्ही बसलेत ना, मी नुसतं बडबड करेन तुमच्यासोबत, एवढं बोलतो. माझा स्वभाव तसा, मी खूप बोलत बसतो, पण ते नाही पाहिजे. अरे टिट्ट्या आला का इथं? बाप्पा, मी टिट्ट्याला पाहिलोच नाही. टिट्ट्या माझ्या बाजूला येऊन बसला. चला घे इकडे टिट्ट्याला. चला 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 माझे टिट्टे, चला माझे टिट्ट्या. आजकाल लयच अंगावर यायला लागली, मला काही समजा नाही मित्रांनो. हा माझे टिटू, हॅपी दिवाळी करा, हॅपी दिवाळी करा, हॅपी दिवाळी करा. हा हा आधी 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 कसं पडत होतं पा, कसं पडत होतं. तिला देते ती खाली उतरून देते. हो का. काय करते माहिती का, ती जर ती उभा असेल ती पळत जाते आणि डोक्यात मारती. काऊन काय बी असो आता. हा का मारती एवढं काय राग राग. दोघा भावात भांडणं नाही, तो कितकं भांडणं करतात या. हा ही माझी बाई, हिला बडे पप्पा खूप आवडतात. जेवढा टाइम भेटेल तेवढा टाइम स्पेंड करते माझ्यासोबत. हिला काकू आवडते. हा तिला काकू लय आवडते, जीवा चाहती आहे काकू. हिला म्हणजे ती दिवसभर त्या रोहिणी जवळ राहू शकते. हा आणि तिला मम्मी आवडते बा. मी नाही आवडत ना. तुला कोण आवडतं का? मामीच मी आवडते आवडत तिला. नाही ना तुला. मी जाते मग. तिला दोन्ही मामी आवडतात, लहानी आणि मोठी. आजी बी का, आजी बी आवडते बरं का. तुला कोण आवडतं कोमल? तुला कोण आवडतं? पा काय म्हणती, तुम्ही आवडता म्हणे मला. सर चार चौघामध्ये असं बोलाव का ग? चार चौघात नाही बोलायच्या अशा गोष्टी. बघा काय म्हणते, चार चौघात लग्न केलं मग काय झालं. लय मोठे लोक होते, हात धरला बघून द्यायला तिला. किती लोक. सहज विचारलं बरं का मित्रांनो, सहज. तिला म्हटलं तुला कोण आवडतं म्हणजे तुम्ही. काय लावलंय कोमलता, लयच अवघड आहे रे बाबा. एवढं एवढं मुटका आपटो. भया लेकरू ठेवले भया. याच्यामुळं आजी लागते का, याच्यामुळे आजी लागते माहिती का. आई या पुरी झोपणार नाही बरं आई. तर चला मी तुम्हाला काय करतो आता, काय करतो म्हणजे व्हिडिओ ऑलमोस्ट खूप मोठा झालेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. मी भेटल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. आज दिवाळी आहे तर सगळ्यांना परत एकदा दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा. आता हे मी पुढच्या वर्षी म्हणणार आहे दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा म्हणून अजून एका व्हिडिओत म्हणेल, कारण की उद्या आम्ही तयार होणार आहे दिवाळीच्या दिवशी, तर ते त्यामध्ये एकदा दोनदा म्हणेल. तर चला तुम्ही स्वतःची काळजी घ्या. मी भेटेल तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना जय महाराष्ट्र.